नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आणि माझा मित्र आज जात आहोत एका नवीन मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. मग येथे आम्ही गाडी सोडून चलत चलत मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत मित्रांनो. चलत चलत मी माझ्या मित्राला जरा 2-4 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या मित्रांनो. जसं की अभ्यास हा जीवनात खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास हा करावाच लागतो आणि अभ्यास केल्यावरच नोकरी लागते, मग लग्न होतं. ते असं सांगितलं त्याला मी चलत चलत. मग तिथे गेल्यावर नंतर मी मंदिरामध्ये गेलो. चला तुम्हाला मंदिरामधला मी परिसर दाखवतो. का इथं नंदी महाराज आहेत. मग तसंच पुढे गेलो तर मध्ये भोलेबाबांची इथं पिंड आहे, खूप छान. मग इथे मी दर्शन घेतलं. त्या आताच्या गेलेल्या बाईने इथं पाणी सांडलं होतं, त्यामुळे तिथं खाली बसताच आलं नाही. पण माझं मनच भरलं नव्हतं मित्रांनो, आणखीन मला येतं होतं पाया पडायला. मग मंदिराच्या बाहेर आल्यावर थोडा जरा इथला परिसर बघितला. तर बघू शकता मित्रांनो, खूप इथे झाडे, निसर्गरम्य वातावरण आणि शेजारीच नदी पण आहे मित्रांनो, खूप मोठी. तर इथे चिमण्या, ते त्यांचा आवाज, कोकिळ, मोर यांचा आवाज इथे घुमत आहे मित्र. तर या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही जवळपास मित्रांनो 2 तास बसलेलो होतो. इथे खूप चांगलं वाटलं मित्रांनो, कारण डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार ते सगळे दूर झाले देवाचं दर्शन घेऊन. मग आणखीन एकदा मी देवाचं दर्शन घेण्यासाठी निघालो मित्रांनो. बघू शकता तुम्ही, माझा मित्र आधीच मध्ये देवाची पूजा करत बसलेला होता. त्यानं सर्व साहित्य आणलं होतं देवाच्या पूजेचं, म्हणजे तीळ, मध, दूध, हे सर्व पूजेचं साहित्य त्यांनी सोबत घेऊन आला होता मित्रांनो. मग हे बघू शकता तुम्ही, इथे नंदी महाराज आहेत. खूप म्हणजे जुनं मंदिर आहे मित्रांनो, 100 वर्षापूर्वीचं. बघा इथं माझा मित्र देवाची पूजा करत आहे आणि बघू शकता तुम्ही ते पूजा कसं करत आहे. मग मित्रांनो, मी पण त्याचा तांब्या घेतला आणि सर्व साहित्य टाकून एकदम मनातून पूजा केली मी देवाची. मग इथे बाहेर बसलो आम्ही, थोडं बाहेर मंदिराच्या. मग नंतर त्या मित्राला कोणाचा तरी फोन आला होता. मग त्या फोनवर तो लेवल बोलत बसला होता कोणाला तरी. मित्रांनो, माझा मित्र हा दररोज येतो आहे त्या देवाच्या दर्शनासाठी आणि मी तर फक्त पहिला दिवस असल्यामुळे मी खूप एक्सायटेड होतो आहे ते मंदिर फिरण्यासाठी. मग मला राहवलं नाही एका जागेवर बसायला, म्हणून मी ते फिरत होतो. सर्व म्हणजे कोपरा मी बघितला या मंदिराचा. खूप छान आहे इथे, खूप निसर्गरम्य आहे आणि सर्व म्हणजे डोक्यातले निगेटिव्ह विचार ते सर्व येथे आल्यावर निघून गेले भोलेबाबांचं दर्शन घेतल्यावर. इथे बघू शकता तुम्ही, इथे 2-4 बाया पण आलेल्या आहेत इथे व्हिडिओ ते काढण्यासाठी आणि माझ्याकडेच बघत होत्या. हे काहीतरी नवीन करत आहे म्हणून मुलगा व्हिडिओ काढत आहे काहीतरी. मग ते पण बाया मित्रांनो व्हिडिओज काढत होत्या. त्यांचा म्हणजे रील व्हिडिओ होता इंस्टाग्रामवर टाकण्यासाठी. हे बघू शकता तुम्ही, तिथून ते 3 बाया चलत येतात आणि त्यांचा ही बाई व्हिडिओ काढत आहे. मग असंच मी फिरत होतो इकडं, बघू शकता तुम्ही. मग तेवढं फिरून आल्यावर थोडं एका जागेवर बसलो आम्ही आणि जरा अभ्यासाच्या गोष्टी केल्या इथं बसून. म्हणजे काल आमचा एक पेपर झाला होता, मग त्याविषयी थोडं आम्ही बोलत होतो इथं बसल्या बसल्या. मग मित्रांनी पण मला विचारले की तुझे यूट्यूबवर किती सबस्क्रायबर आहेत. मी म्हणलं मी सध्या आताच जस्ट काढलेला आहे यूट्यूब चॅनल. हे आता सध्या तर मी 1-2 तर ब्लॉग बनवायला चालू केलं सुरुवातीलाच. हे माझं पहिलंच ब्लॉग आहे मित्रांनो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. मग इथेच थोडं आम्ही जरा चर्चा केली, थोड्या प्रश्नपत्रिकेवर आणि अभ्यासावर पण चर्चा केली. मग येथे थोडं जरा वेगळं, जरा विचित्र दृश्य आमच्यासमोर आलं मित्रांनो. की इथे आम्ही ह्या मंदिरामध्ये जेव्हा पाया पडायला गेलो होतो, देवाचं दर्शन केलं, चांगलं पूजा केली.
आणि मग तिथली जे एक बाई होती, मग त्या बाईचा मोबाईल कुणीतरी चोरला होता मित्रांनो. आणि ती बाई इथल्या मंदिराच्या पुजाऱ्याची बायको होती. मग तिला वाटायला मित्रांनो, माझा मित्र लय वेळ बसला होता मध्ये पूजा करत देवाची. मग त्या बाईला वाटलं की यानेच मोबाईल तिचा चोरला काही की, आणि मोबाईल तर बटनाचा होता मित्रांनो. आणि मग तिनं इथे माझ्याकडे येऊन विचारपूस केली. माझ्या मित्राला विचारलं. मी सांगितलं आम्ही नाही घेतला म्हणून, आम्ही इथे फक्त व्हिडिओ काढण्यासाठी देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो. मग ते असंच हुडकत होते मित्रांनो. मग काय, मग आम्ही बसलो. मग गेली ती बाई. मग थोडं बसलो आम्ही इथं, आणि थोडं बसून मग निघालो. तर मित्रांनो येतो मग आता आम्ही. बाय बाय मित्रांनो, भेटू मग आपण नंतरच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.